तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं ॲनिहिलेशन ऑफ कास्ट हे भाषण वाचलं आहे का? जर हे भाषण वाचलं असेल तर तुमच्या लक्षामध्ये येईल की हथरससारखी प्रकरणं भारतामध्ये वारंवार का घडतात. याचं उत्तर देत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे की साधूज आर ग्रेटर दॅन जजेस. म्हणजे भारतामधले साधू हे भारतातल्या एखाद्या न्यायाधीशापेक्षा देखील उच्च मानले जातात, श्रेष्ठ मानले जातात. आणि म्हणून एखाद्या जजचं सांगितलेलं ऐकण्यापेक्षा लोक एखाद्या महाराजाने, एखाद्या बुवाने सांगितलेलं लवकर ऐकतात. जज हे उच्च शिक्षित असतात, त्यांना वैज्ञानिक दृष्टिकोन असतो, विज्ञानाच्या आधारावरती ती प्रत्येक गोष्ट तपासतात आणि मग समाजाचं कल्याण व्हावं, एक आदर्श समाज निर्माण व्हावा म्हणून हे जज सातत्याने प्रयत्न करत असतात. परंतु या जज लोकांचं किंवा एखाद्या उच्च शिक्षित व्यक्तीचं या भारतामध्ये कोणीही ऐकत नाही. परंतु एखाद्या अशिक्षित व्यक्तीने, एखाद्या अशिक्षित महाराजाने, एखाद्या अशिक्षित बुवाने जर इथल्या लोकांना सांगितलं तर ते लवकर ऐकतात. आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं होतं की साधूज आर ग्रेटर दॅन जजेस. साधू हे भारतातले कसे आहेत तर ते एखाद्या न्यायाधीशापेक्षा देखील श्रेष्ठ आहेत. आता भारतामधले लोक हे एखाद्या जजचं का ऐकत नाहीत तर जज हा फक्त काय करत असतो तर तुम्हाला शिक्षा सुनावतो, समाजामधल्या चांगल्या गोष्टी, वाईट गोष्टी काय आहेत हे सांगतो आणि त्याचा विषय तिथं क्लोज होतो. परंतु साधूंचा विषय हा थेट स्वर्ग आणि नरकाशी जोडलेला आहे. जर तुम्ही एखाद्या साधूचं ऐकलं नाही किंवा साधूनं सांगितलं तसं वागलं नाही तर तुमचा मार्ग हा स्वर्गापेक्षा नरकामध्ये जावतो. आणि म्हणूनच लोक त्याचं जास्त ऐकतात, कारण जर आपण नाही ऐकलं तर आपण नरकामध्ये जाऊ याची भीती लोकांना वाटत असते. लोकांना स्वर्ग आणि नरक याची भीती दाखवली गेलेली आहे. आणि जर तुमच्या हातून पुण्य झालं तर तुम्ही स्वर्गामध्ये जाता आणि जर तुमच्या हातून एखादं पाप झालं तर तुम्ही मात्र नरकामध्ये जाता. आणि नरकामध्ये काय आहे हे साधू तुम्हाला सांगतात. नरकामध्ये काय आहे तर नरकामध्ये एक भरलेली कढई आहे, तेल भरलेलं आहे, ते उकळते आणि तुम्हाला त्या तेलामध्ये टाकलं जाते. नरकामध्ये प्रचंड यातना आहेत, वेदना आहेत, तुम्हाला त्रास दिला जातो आहे, तुम्हाला टॉर्चर केलं जाणार आहे. हे सगळं हे साधू इथे बसून सांगतात. आणि मग लोकांना असं वाटतं की आपण कशाला तिथे जायचं, आपल्याला स्वर्गामध्ये जायचं आहे. आणि स्वर्गामध्ये जायचं असेल तर तुम्हाला या महाराजांचं, या बुवाचं ऐकावं लागेल. आणि म्हणून इथले लोक हे भारतातले ह्या महाराजांचं, या बुवांचं जास्त ऐकतात. ही परिस्थिती भारतामध्येच आहे अशातला भाग नाही आहे, तर भारताच्या बाहेर देखील अनेक देशांमध्ये तुम्हाला असं पाहायला मिळेल की स्वर्ग आणि नर्क अशा दोन गोष्टी आहेत आणि या दोन गोष्टींसाठीच आपण जगतो आहे. आपलं अंतिम ध्येय पैसा कमवणे नाही, आपलं अंतिम ध्येय UPSC MPSC पास होणं नाही, अधिकारी होणं नाही, नेता होणं नाही, लीडर होणं नाही, काहीच नाही आहे. आपलं अंतिम ध्येय जर काय असेल तर आपल्याला स्वर्गामध्ये जागा मिळाली पाहिजे, हे आपलं अंतिम ध्येय आहे. आणि मग त्यासाठी आपण लहानपणापासूनच आपली आई आपल्याला सांगते की मुंगी मारू नको, पाप होईल. आणि पाप केलं तर देव काय करतो तर आपल्याला पुन्हा पृथ्वी तलावर जागा देत नाही, तर तो आपल्याला थेट नरकामध्ये जागा देतो, स्वर्गामध्ये देत नाही. आणि मग स्वर्गामध्ये जर तुम्हाला जागा हवी असेल तर तुम्हाला काय करावं लागेल तर तुम्हाला या पाप आणि पुण्याच्या कन्सेप्टमधून पुढं जावं लागेल. तुमच्याकडून जर समजा पुण्य जास्त झालं तर तुम्ही स्वर्गामध्ये जाता आणि जर पाप जास्त झालं तर तुमचा मार्ग हा नरकामध्ये जातो. आणि मग जर एखाद्या व्यक्तीच्या हातातून जर पाप जास्तच झालं तर मात्र हे साधूच असे एकमेव आहेत किंवा हे महाराजच असे एकमेव आहेत की त्याचा नरकात जाणारा मार्ग हा बदलून त्याला स्वर्गामध्ये पाठवू शकतात. आणि मग काय करायचं तर याचं देखील उत्तर या साधू महाराजांकडे आहे. हे सांगतात की तुमच्या हातून जर पाप जास्त झाला असेल आणि तुम्हाला जर पुन्हा पाप जास्त करूनही स्वर्गामध्ये जायचं असेल तर त्याचा मार्ग आमच्याकडे आहे. मग ते सांगतात की काय करायचं आहे, तुम्हाला यज्ञ करायचा आहे, तुम्हाला होम हवन करायचं आहे, पूजा करायची आहे, तुम्हाला प्रार्थना करायची आहे, तुम्हाला देवाला प्रसन्न करण्यासाठी मरणाच्या टोकावर असताना काहीतरी काम करायचं आहे. आणि म्हणून तुम्ही जर तिथे होम हवन केलं, यज्ञ केलं किंवा देवाला प्रसन्न करण्याचं काम केलं तर तुमचा मार्ग बदलू शकतो आणि नरकाऐवजी तुम्ही स्वर्गामध्ये जाऊ शकता. आणि म्हणून लोकांना असा विश्वास वाटतो की जर आपल्याला स्वर्गामध्ये जायचं असेल तर या महाराजांच्या मार्गाने आपल्याला जावं लागेल. आता या महाराजांना प्रश्न विचारण्यासाठी कुठलीही मृत व्यक्ती पुन्हा येणार नाही की महाराज तुम्ही तर म्हटले होते ना की आम्हाला स्वर्गामध्ये जागा मिळेल, आम्हाला होम हवन करावं लागेल, यज्ञ करावं लागेल आणि होम हवन यज्ञ केल्यानंतर आम्हाला स्वर्गामध्ये जागा मिळेल. आता ते कुठे गेले हे माहीत नाही, परंतु त्यांना विचारण्यासाठी देखील कोणी परत येणार नाही. परंतु हे महाराज त्यांच्या घरच्यांना सांगतात की तुमचा जो काही मृत झालेला व्यक्ती आहे तो स्वर्गामध्ये गेलेला आहे, कारण त्याने शेवटी होम हवन करून, यज्ञ करून देवाला प्रसन्न केलेला आहे. आणि म्हणून लोकांना असा विश्वास बसतो की हे महाराज जे आहेत, हे बुवा जे आहेत हेच आपल्याला मोक्ष प्राप्त करून देऊ शकतात.
आणि जर आपल्याला मोक्ष प्राप्त झालं आणि आपल्या हातून जर पुण्यकर्म जास्त झालं आणि जर आपण या महाराजांचं ऐकलं तर आपण थेट स्वर्गामध्ये जाऊ शकतो. आणि म्हणून हीच कन्सेप्ट घेऊन आतापर्यंत ह्या समाजव्यवस्थेमध्ये असे हाथरससारखे अनेक प्रकरणं घडलेली आहेत. आपल्याला माहिती आहे, एखाद्या महाराजाने जर सांगितलं की तुमच्या घरामधून एखाद्याचा बळी द्यावा लागेल तर आपण तो बळी देखील देतो. एखाद्या महाराजांना जर आपल्याला सांगितलं तुम्हाला कोंबडं कापावं लागेल, बकरं कापावं लागेल तर आपण तेही करतो. एखाद्या महाराजानं सांगितलं असेल की तुमच्यातल्या एखाद्या स्त्रीला तुम्हाला देवदासी म्हणून सोडावं लागेल तर आपण तेही करतो. आपल्या घरातली एखादी प्रिय स्त्री देखील आपण देवदासी म्हणून सोडतो. अशा कितीतरी गोष्टी आहेत. एखाद्याला सांगितलं तुम्हाला अग्नीवरून चालायचं आहे तर अग्नीवरूनही चालतो. एखादा महाराज काहीतरी चमत्कार करून दाखवतो, तो अग्नीवरती बसतो, तो विस्तवावरती बसतो किंवा तोंडामधून जाळ काढतो, धूर काढतो, बऱ्याचशा काही गोष्टी करतो आणि समोरच्या व्यक्तीला तो दाखवून देतो की माझ्यामध्ये किती दिव्य शक्ती आहे आणि या दिव्य शक्तीचा वापर करूनच मी तुमचं भलं करू शकतो. तो सांगतो की तुमच्या घरी मी पैशाचा पाऊस पाडेन, तुमच्या घरी मी सोनं चांदी काढून देईन वगैरे वगैरे. अशा कितीतरी गोष्टी आहेत की जे हे महाराज या समाजव्यवस्थेला सांगतात आणि लोक त्यांच्यावर विश्वास ठेवतात. कारण लोकांनी या महाराजांना, या बुवांना देवाचा दूत मानलेला असतं आणि कधीकधी तर आपण त्यांना देवबापा देखील म्हणतो. आणि मग आपण त्यांच्या जाळ्यामध्ये ओढले जातो आणि मग अशा प्रकारचे प्रकरणं घडतात. हाथरसमधल्या प्रकरणामध्ये देखील काय झालं होतं तर त्या महाराजांच्या पायाखालची जमिनीतली माती जर तुम्हाला मिळाली तर तुमचं भलं होऊ शकतं, कल्याण होऊ शकतं. आणि म्हणून ती माती घेण्यासाठी लोक धावत होते. आता ही कुठलीही माती आणा, त्या मातीचं मधून काही सोनं निघणार नाही किंवा कुठलंही भलं होणार नाही. परंतु महाराजांनी सांगितलं ना की ही माती जी आहे ही माती पवित्र आहे आणि ही माती जर तुम्ही तुमच्या घरामध्ये ठेवली तर मग मात्र तुमचं मोठ्या प्रमाणामध्ये कल्याण होऊ शकतं. आणि म्हणून लोक ते माती घ्यायला गेले. एखाद्या महाराजांनी जर सांगितलं की तुम्हाला शेण खायचं आहे तर हे लोक शेण देखील खातील. एखाद्या महाराजांनी सांगितलं की तुम्हाला मूत्र प्यायचं आहे तर ते मूत्र देखील पितील. इतकी भयानक परिस्थिती सध्या भारतामध्ये आपल्याला पाहायला मिळते आहे. एका बाजूला शिक्षणाचं प्रमाण कमी होतं, त्यावेळेसचा समाज वेगळा होता, परंतु आज शिक्षणाचं प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये प्रमाण वाढलेलं असताना देखील अनेक उच्च शिक्षित लोक देखील या महाराजांच्या जाळ्यामध्ये फसलेले आहेत. अनेक इथले लोक असे आहेत जे करोडपती आहेत, उच्च शिक्षित आहेत, चांगल्या चांगल्या मोटार गाडीमधून फिरतात, परंतु तरीही त्यांच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन आलेला नाही. त्यांना असं वाटतं की हे महाराज जे आहेत हे महाराज आपल्यासोबत आहेत, या महाराजांचा आपल्याला आशीर्वाद मिळालेला आहे म्हणूनच आपलं कल्याण झालेलं आहे. आणि म्हणून हे देखील त्या महाराजांच्या जाळ्यामध्ये ओढले जातात. युरोपमध्ये देखील 16व्या शतकामध्ये अशीच परिस्थिती होती. आता युरोपमध्ये बरीच सुधारणा झालेली आहे. तिथले लोक जास्त अंधश्रद्धेला मानत नाहीत. काही प्रमाणामध्ये जे अशिक्षित लोक आहेत, अडाणी लोक आहेत, हे तिथल्या अंधश्रद्धेला मानतात आणि सुशिक्षित लोकच त्यांना खऱ्या अर्थानं फसवतात. परंतु 16व्या शतकाच्या नंतर तिथं जे विज्ञानानं क्रांती केली, गॅलिलिओने दुर्बिणीचा शोध लावला, त्याच्यानंतर मात्र स्वर्ग आणि नर्क इथूनच दिसायला लागले. आकाशामध्ये स्वर्ग आणि नर्क हे दोन्ही गोष्टी नाही आहेत हे स्पष्ट झालं आणि मग तेव्हापासून लोकांचे डोळे उघडायला लागले. मार्टिन ल्युथरने पहिल्यांदा चर्चला काही प्रश्न विचारले होते की हे स्वर्ग नर्क नावाची कल्पना काय आहे हे मला दाखवा, परंतु चर्च ते दाखवू शकला नाही. मग ज्यावेळेस दुर्बिणीचा शोध लागला त्यावेळेस मात्र मार्टिन ल्युथरचे देखील डोळे उघडले असतील. आणि त्याच्यानंतरच्या पिढ्या ज्या आहेत त्या नंतरच्या पिढ्या मात्र इथून पुढे सुधारलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. परंतु भारतामध्ये विज्ञानाने एवढी मोठी प्रगती केलेली असताना देखील आपल्याला या महाराजांच्या पायाखालची माती हीच क्रांतिकारी वाटायला लागते. आणि म्हणून ही क्रांतिकारी माती घेण्यासाठी हे लाखोच्या संख्येने लोक पळाले आणि चेंगराचेंगरीमध्ये अनेकांचे बळी गेले. अशी कितीतरी प्रकरणं दरवर्षी भारतामध्ये घडत असतात. कोणी लेकराचा बळी देतं, कोणी आपल्या स्त्रीला दाशी म्हणून सोडतं, कोणी घरामध्ये सोनं सापडणार आहे म्हणून एखाद्याचा बळी देतं. म्हणजे कोंबडं, बकरं काप वगैरे कितीतरी गोष्टी अशा आहेत ज्या अंधश्रद्धेच्या आपण पाळतो. कारण हे महाराज आपल्याला काहीतरी सांगतात की तुम्ही जर कोंबड्याचा बळी दिला तरच तुमच्या घराची परिस्थिती सुधारणार आहे. तुम्ही जर तुमच्या लेकराचा बळी दिला तरच इथून पुढचे सगळे लोक तुमच्या घरातले वाचणार आहेत. आणि म्हणून असे कितीतरी प्रकरणं आहेत ज्या प्रकरणामध्ये आपल्याला सातत्यानं असं दिसेल की इथल्या महाराजांनी इथल्या लोकांना हे सांगितलेलं आहे. परंतु एखाद्या उच्च शिक्षित व्यक्तीने, एखाद्या जजने जर तुम्हाला हे सगळं धांदात खोटं आहे हे किती जरी ओरडून सांगितलं, किती जरी पटवून सांगितलं तरी तुम्हाला त्यांच्यावरती विश्वास बसणार नाही. आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ॲनिलेशन ऑफ कास्टमध्ये असं म्हटलेलं होतं की साधूज आर ग्रेटर दॅन जजेस. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या स्टेटमेंटबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं हे सांगायला विसरू नका. आजची ही परिस्थिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात त्याचप्रमाणे आहे का? आपल्याला या स्टेटमेंटबद्दल काय वाटतं हे सांगायला विसरू नका. आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. धन्यवाद.